कार्यक्रम अतिशय सुंदर आहे, सुंदर नियोजन आहे. प्रत्येकाच्या अंतकरणातलं दुःख कमी करण्याकरता आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. कार्यक्रम किम निमित्तानं आहे माहिती आहे, पण मला थोडासा अल्पसा परिहार देणे गरजेचं आहे. सांगेन तुम्हाला, कैलासवासी ज्ञानेश्वर दादा आबूराव गोरवे या घरातील, या कुटुंबातील आधारवड यांचा असणारा खऱ्या अर्थानं बाप यांच्यामध्ये नाही आहे. आणि आज त्यांचं खऱ्या अर्थानं प्रथम वर्षश्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि त्याकरता आपण सगळं केलेला अट्टहास. खऱ्या अर्थानं वडील गेल्यानंतर घरातील मुलांना दुःख आहे. आदरणीय श्री परशुराम दादा ज्ञानेश्वर गोरवे असतील, अंतकरणामध्ये दुःख आहे. श्री आदरणीय नितीन दादा ज्ञानेश्वर गोरवे आहेत, दादालाही दुःख आहे, मुलांना दुःख आहे, नातवंडांना दुःख आहे. रोहन दादा असेल, रोहित दादा असेल, आदित्य दादा असेल, ऋतुजाताई असेल. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक कुटुंबामध्ये, कुटुंब फार मोठं आहे, त्यांचा परिवार मोठा आहे. खऱ्या अर्थानं या मला दादा आल्यानंतर सांगत होते की या कुटुंबामध्ये खरंच जी बाप काय असतो, त्या बापाचं कर्तव्य काय असतं. कधी पण कुठल्याही बापाला जर तुम्ही भेटलात ना, तर त्याला विचारायचं, बाबा तुम्ही का जगता कशासाठी हो? काही नाही, माझ्या 2 लेकरांना छान नोकरी लागली, माझे लेकरं सुखाने आनंदाने संसार करताय हे बघितलं की मी मरायला. सांगेन तुम्हाला, जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला विकत मिळतील, पण जगाच्या बाजारात लाखो रुपये खर्च केले ना, गेलेला बाप, गेलेली आई आयुष्यात कधीच माघारी येत नाही दादा. आज किती पैसे दिले म्हणजे आपण प्रश्न केला, आमचा हृदयातला, आमचा काळजातला बाप निघून गेलाय. आणि ताई, हा कीर्तन सोहळा कशासाठी? आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता त्या ठिकाणी जे आपल्या घरातले करते धरते बाप असेल, आई असेल, जे वडील निघून गेलेत ना, त्या ठिकाणी विचारलं जातं की खऱ्या अर्थाने तुम्ही काय कर्म केले कर्म त्याची फळ भोगाले. आपल्या आयुष्यात आपण काय कमवलंय? आपण गेल्यानंतर आपली मुलं कशा पद्धतीने या ठिकाणी कीर्तन करतात, कशा पद्धतीने? सांगेन तुम्हाला, काही लोकांनी यावरही प्रश्न केला की म्हणे जर आयुष्यामध्ये जर नामस्मरण केल्यावरती एवढं जर होत असेल तर काय तुमच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे? काय विचारलंय? काय तुमच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे का? अरे तुमचा जर अपघात होणार असेल, तुमच्यावरती संकट येणार असेल ना, तर तुम्ही एकच करा, आमच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. नामस्मरण जर केलं तर नामाच्या चिंतने काय होतं? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. एवढा नामस्मरणामध्ये ताकद आहे. काही करायचं नाही आपल्याला, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. असा सुंदर पद्धतीनं या संपूर्ण गोरवे कुटुंबाची तळमळ आहे. का तर माझ्या वडिलांनी माझ्या घरासाठी केलं, मुलांसाठी केलं, नातवंडांसाठी केलं, नव्हे तर त्यांचे भाचे 10 भाचे आहेत त्यांच्याकरता सुद्धा केलं. एक दादा मला भेटले, त्यांनी सांगितलं माझा विवाह सुद्धा त्यांनी केलं. अरे आज आपल्याला 2 लेकरं सांभाळायचं म्हटलं तर आपल्या जीवावर येतोय जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. खऱ्या अर्थानं ह्या बापानं हा कुण्या एकाचा बाप नाहीये, हा जगाचा बाप आहे. म्हणून सांगितलं जगी ऐसा बाप व्हावा. खऱ्या अर्थानं आपली 2 लेकरं आपल्याला व्यवस्थित सांभाळता येत नाही. ती 2 लेकरं त्यांना 2 वेळेचं जेवण घालता येत नाही, 2 लेकरांची सुंदर पद्धतीनं लग्न करून देता येत नाही. आणि या बापानं जगाच्या पाठीवरती स्वतःची मुलं, आज त्यांचा एक मुलगा त्या ठिकाणी वीर जवानांकरता जे काही आपले सैनिक त्या ठिकाणी काम करतायत ना, एक त्यांचा मुलगा देशसेवा करतोय. खऱ्या अर्थानं पोलीस आहे त्यांचा मुलगा, अजून काय पाहिजे? अरे स्वतःचा मुलगा देशाच्या सेवेसाठी कार्यरत असणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. सांगेन तुम्हाला, आज जगी ऐसा बाप व्हावा. खऱ्या अर्थानं बापाने किती श्रीमंती आपल्यासाठी कमवून ठेवली ही महत्वाची नाही, तर मी सांगेन आज आमच्या जगातली खूप मोठी प्रॉपर्टी त्यांनी कमवून ठेवली नाही, पण सांगेन त्यांनी काय केलं. पुन्हा मी सांगेल, त्यांनी जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं त्यांनी काय केलं. खूप प्रॉपर्टी नाही कमवून ठेवली, खूप पैसे नाही कमवून ठेवले, पण मी सांगेन, पुन्हा सांगेल की त्यांच्या असण्यानं, त्यांच्या नसण्यानं हे अख्ख्या महाराष्ट्राला दिसून येईल की खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या मुलांवरती, नातवंडांवरती काय संस्कार केलेत. खूप पैसे कमवले म्हणजे माणूस श्रीमंत झाला नाही, आपला मुलगा किती सुसंस्कारित आहे याने खऱ्या अर्थानं आपल्या जगाला वैभव दिसतं.
तुम्ही खूप कोटीचा बंगला बांधा, लाखो प्रॉपर्टी कमवा, तुमचा मुलगा दारू पिऊन येत असेल, आहे का याला अर्थ? म्हणून दादा सांगत होते, दादा प्रमाण देतो, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. बोलायचं ना दादा, खऱ्या अर्थाने एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. आपण जीवन जगत असताना भगवंताच्या प्रेमासाठी जीवन जगायचंय. आजचा अभंग सुंदर आहे. महाराज या अभंगामध्ये सांगतात की खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनाला आलात ना, माणसाच्या जीवनाला आल्यावरती काय करायचंय, करणे ते हेच करा, नरका घोरा का जाता. ऐका, अभंगाकडे वळणार आहे मी. आपण क्षणाक्षणाला निरर्थक गोष्टींचा विचार करतो. निरर्थक गोष्टींचा विचार करण्यामध्ये आयुष्य वायाला चाललंय. काय आयुष्य निघून गेलंय, मग रडायला येतं की आता काय करायचं. संसार कसा आहे, महाराज सांगतात संसाराचं वर्णन करत असताना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळा ते भाकर. संसार कसा आहे कळाला तुम्हाला? नाही म्हटले आम्हाला नाही कळाला. कप बशी असते का घरात? अहो महिला मंडळ, मला तर काही कळनाच. तुम्हाला कोणी मूग नव्हते ना दिले खायला रात्री? कप बशी माहितीये का? संसाराचं वर्णन करत असताना आज आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. ऐका ऐका, लक्ष द्या. बशी म्हणजे कोण आहे? बशी म्हणजे घरातला बाप आहे आणि कप म्हणजे आई. ऐका बरं का, बशी म्हणजे बाप आहे आणि कप म्हणजे आई आहे. या ठिकाणी वर्णन केलंय. अरे संसार संसार जसं कबशीचं घर, अरे संसार संसार जसं कबशीचं घर. बशी म्हणजे बाप आहे. बशी बसे आरामशीर. ऐका, बशी म्हणजे आई आहे आणि कप म्हणजे बाप आहे. बशी म्हणजे कोण आहे? आई आहे आणि कप म्हणजे बाप आहे. ऐका, तुमच्या गोंधळामध्ये माझा गोंधळ झाला. बशी बसे आरामशीर. आई घरात असते ना, घराच्या बाहेर जात नाही. बशी बसलेली असते घरामध्ये, पण जगी ऐसा बाप हो ना, बापाचं कर्तृत्व, बापाचं काय नेतृत्व असतं जीवनामध्ये. बशी घरात बसून असते, कप म्हणजे बाप असतो. ऐका, बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर, अरे संसार संसार जसा कबशीचा घर. बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर. बाप दिवस रात्र घरासाठी, दारासाठी, मुलांसाठी, संसारासाठी ह्याच्या त्याच्या दारामध्ये जातो. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला. काय पाहिजे घरासाठी, किराणा आणायचा, ह्याच्याकडनं 2 पैसे उसने घे, हे कर ते कर. सांगेन तुम्हाला, बशी हातातनं पडली की फुटून मुक्त होते. ऐका, बशी हातातनं पडली की फुटून मुक्त होते. कप पडला की कपाचा फक्त काय फुटतो? कपाचा फक्त दांडा फुटलो जातो. बाप मरण पावलाय, पण बाप मेलाय, पण बाप मरून मुक्त नाही झाला. संसाराचं सगळ्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या मागं काय आहे? सगळ्या गोष्टींचं प्रेम करत राहतो. घरासाठी, दारासाठी, स्वतःसाठी कधीच जगत नाही तो बाप. त्याचं नाव बाप असतं. आपण क्षणाक्षणाला दुसऱ्यांचा विचार करतो, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या संसारामध्ये एवढं काय आहे? दुःख आहे. दुःख बांधवडी आहे या संसार. सुखाचा विचार, सुख पाहता किती प्रमाण देऊ, प्रमाण सांगून थकेल पण प्रमाण संपणार नाही. असं महिमा कुणाचा आहे? संसाराचा आहे. पण या संसारामध्ये सुख नाहीये. सांगेन तुम्हाला, राष्ट्रसंत त्या ठिकाणी तुकडोजी महाराज एका काव्यामध्ये सांगतात काय, की आयुष्यामध्ये तू पैसा पैसा करशील, घर माझं, दार माझं, बायको माझी, पोरं माझी, सगळे माझे करत करत जगतो, सरते शेवटी कुणी आपल्या वाट्याला येत नाही. दादा ऐका, तुकडोजी महाराज सांगतात काय,
म्हणशील बायका पोर, काय म्हणताय? आवाज द्या पकवाजाला. तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागचे चोर. तू म्हणशील बायको पोर, ते तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार, ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचं मडक. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. संसाराच्या नावे घालून या शून्य, सांगेन तुम्हाला असा हा संसार आहे. म्हणून विचार करा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेविसी कीर शरीरे लोणकीचे. आपल्याला जर आयुष्यामध्ये आयुष्याचा उद्धार करायचा असेल ना, तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे त्या देवाचं नामस्मरण घे. अरे त्या देवाचं नाव किती गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. किती प्रमाण आहेत. एवढा सुंदर सगुण साकार असणारा त्या देवाचं रूप आहे. किती सुंदर आहे आमचा देव. नुसतं कानावरती पडलं ना, तर त्या देवाचं गुणगान ऐकता ऐकता असं वाटतं मरण यावं. आणि खऱ्या अर्थानं एवढं प्रेम त्या भगवंतावरती आहे. मग क्षणाक्षणाला आपण वेळ वाया घालवतोय. एक एक मिनिट, एक एक सेकंद, एक एक दिवस, एक एक रात्र अत्यंत महत्वाची आहे. पण आपण काय करतो? ऐका, इतकं सुंदर आहे. आता आपल्या आयुष्यामध्ये एवढं सुंदर जीवन जगण्यापेक्षा आपण काय करतोय? निरर्थक गोष्टीचा विचार करतोय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सगळ्यांना उपदेश करतायत, सांगतायत, समजून सांगतायत, बाबा रे झालं आता, मागे झाले पाहू नका. अर्चना दीदींचं कीर्तन ऐकलंय ना, आता कळालंय काय? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आता कळालंय आम्हाला. आज अर्चना दीदींचं कीर्तन ऐकलंय, डोक्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. ज्याच्यावर कर्ज तोच खरा, कळलं त्यालाच कळलं. हा, आपल्यावर कर्ज आहे म्हणून दमून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. बायको कुरकुर करायला लागले की घरातनं थेट निघायचं, हॉटेलमध्ये जायचं, मिसळ पाव खायचं, थेट घरी यायचं. विठ्ठल काय जगामध्ये लोक किती आनंदी राहतात. मी नेहमी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते, अरे बायको बरं भांडण्यापेक्षा, मुलांसोबत किरकिर घालण्यापेक्षा, 2 बॉटल दारूच्या पिण्यापेक्षा 2 मिनिटं जाऊन आपल्या मित्रांमध्ये बसा आणि 10 रुपयाचा एक चहा प्या दादा. काय दुःख, तुमचं दुःख हरण करायला तुमचा मित्र सुदाम्यासारखा तुमच्या जवळ आहे. पण मित्र पण कसा असावा? तो आपला दुःखाचं हरण करणारा असावा. मित्र सांगणारा असावा, कीर्तनाला चल. मित्र सांगणारा नसावा, नर्तनाला.
कळलं का? एवढं जरी कळालं तरी आयुष्याच्या वाटेवरती तुम्ही दुःखी कधी राहणार नाही. किती सुंदर आयुष्य आहे या जगामध्ये. एवढा आनंद आहे, एवढा आनंद, एवढा आनंद आहे. अरे आपण भाग्यवान लोक आहोत का? कारण की येत्या 22 जानेवारीला म्हणजे उद्या घरोघरी दिवे लावायचे, मंदिरामध्ये कळसावरती त्या ठिकाणी सगळ्यांनी दर्शन करायचंय, प्रत्येकाने दिवे लावायचे, अंगण झाडायचे, रांगोळी काढायची आहे, सुंदर कपडे घालायचे, तोरणं लावायची आहेत. अरे 500 वर्ष लोक वाट पाहत होती, पण आपल्याला त्यांना मिळालं नाही, ते आपल्याला मिळाले. अहो भाग्य, आपलं भाग्य आहे. त्यांना मिळालं नाही पण ते आपल्या पदरात आहे. आपण एवढं देखणं सुंदर राम मंदिर त्या ठिकाणी बघतोय. खऱ्या अर्थानं किती सुंदर आनंद त्याचा केला पाहिजे. प्रत्येकाने एवढा आनंदित झालं पाहिजे आणि सगळ्यांनी म्हटलं पाहिजे काय, सजा दो घर को गुलशन सा मेरे घर राम आए, सजा दो उद्याच्या दिवशी 22 जानेवारी दिवशी. तुम्ही म्हणाल का सांगते? खऱ्या अर्थानं लोक रडत होती. आजपर्यंत लोक म्हणत होती काय, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. लोकांना ते गाणं सुद्धा ऐकू देत नव्हते. नंतर म्हणायला लागले, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. आज आपण सगळ्यांनी गर्वाने म्हणायचं, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारे है अवधपुरी का धाम. बन गया है मंदिर, नस नस में जो खून बहाए, खून है तेरे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. बोला जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. बनाएंगे मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. मी म्हंटल म्हणा, आपण कोणी म्हंटल का? शेजारचा कावा म्हणतोय, शेजारचा कावा. अहो गर्वाने बोललं पाहिजे. सांगेन तुम्हाला, आज ते गाणं ऐकायला सुद्धा आपल्याला बंदी होती. सगळ्यांनी प्रेमाने उद्याच्या दिवशी, मी एक तुमची लेक आहे, लाडकी लेक, मी संतांची तुम्हाला एक विनंती करते, फक्त हात जोडून तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते. रामप्रभू येणार आहेत, रामप्रभू अवतरण होणार आहेत. रामप्रभूंनी शबरी मातेसाठी उष्टी बोरं खाल्ली. देव किती प्रेम देतो, एका भक्तासाठी देव किती वेडा होतो. शबरी मातेच्या कुटीमध्ये ज्यावेळेस रामप्रभू अवतीर्ण झाले ना, त्यावेळेस शबरी माता इतक्या भांबावून गेल्या, इकडे धावायला लागल्या, तिकडे धावायला लागल्या आणि त्या ठिकाणी म्हणायला लागल्या, इतका म्हणजे झोपडीमध्ये सुद्धा येतो. तुमचा कोटीचा बंगला असेल ना, त्यात तर येईलच हो, पण एखाद्या भिकाऱ्याच्या, एखाद्या म्हाताऱ्याच्या, एखाद्या म्हाताऱ्या आजीच्या झोपडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्मा जातो. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे,
एक वेळेस नाव घ्यायला जगात असंख्य कोटीचं पुण्य आपल्या मुखामध्ये असावं लागतं. ज्यांनी घेतलं त्यांच्या पदरात पुण्य. तुम्ही म्हणाल देवाचं काही अस्तित्व आहे का? ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग सेवेकरता निवडलाय. आज आपल्या डोळ्यामधनं आनंदाचे अश्रू वाहिले पाहिजेत. लोक विमानाचे तिकीट बुक करून चाललेत. झोपले का काय? विमानाचे तिकीट बुक करून चाललेत तिकडं. अहो, प्रत्येक गावामध्ये एवढा आनंद साजरा करतात. आणि तुम्हाला सांगेन, आज प्रथमच पुण्य स्मरण आलंय. पवित्र असा काळ आहे का? कारण की या गावची बाबा ज्या ठिकाणी राहायचे त्या जागेचं महत्व काय. आज व्रत एकादशी. कोणाचं एकादशीला पुण्य स्मरण येत नाही सहसा, कळलं का? एवढं भाग्य, अहो भाग्य, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. का बरं तुम्ही म्हणताल कसं काय एवढं पुण्य त्यांच्या पदरामध्ये? त्यांनी एवढं सुंदर आयुष्य जगलं म्हणून का? सांगेन तुम्हाला. त्यांनी या पवित्र अशा जागेमध्ये सुंदर असं या ठिकाणी वास्तव्य केलं आणि या जमिनीची मशागत केली. काळ्या आईची शेती केली आणि त्या शेतीचं जागा कशी आहे महाराज एका ठिकाणी सांगतात काय? पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. त्यांचा जन्म सुंदर असा या ठिकाणी वातावरणामध्ये, निसर्गरम्य वातावरण आणि काळ्या आईची एवढी शेती केली. सांगेन तुम्हाला, जगात मातीला खूप महत्त्व आहे. आणि खऱ्या अर्थानं आज ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलोत त्या मातीमध्ये, त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना या ठिकाणी सुंदर असा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला. तुमचं कोटीचा बंगला असेल पण त्या घरामध्ये, ऐका बरं लक्षपूर्वक ऐका, तुमचा 5 कोटीचा बंगला असू द्यात, त्या 5 कोटीच्या बंगल्यामध्ये तुम्ही जर भजन कीर्तन ठेवत नसेल तर परखड भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सांगतात, अरे तुझा 5 कोटीचा बंगला आहे पण त्या घरामध्ये भजन कीर्तन होत नाही. महाराज सांगतात काय थोरपण. महाराज म्हणतात त्याला काही काडी लावायची नाही. काय म्हणतात? तुमच्या प्रॉपर्टीला काही काडी लावायची नाही. काय म्हणतात? काय थोरपण जाळावे थोरपण कशामध्ये तर भजनामध्ये. ज्यावेळेस एक वेळेस तुम्ही हाताने टाळी वाजवताना खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं लक्ष तुमच्याकडे येतं. ऐका, म्हणून खऱ्या अर्थानं क्षणाक्षणाला कोणता विचार करायचे? महाराज सांगता क्षणाक्षणाला देवाचं, भगवंताचं नामस्मरण करायचे. कशासाठी? जर तुम्हाला भवसागर तरायचं असेल, या दुःखातून, या नाशवान देहातून जर कुठं बाजूला निघायचं असेल तर अभंगाचं प्रथम चरण पटकन घ्या.
करावा विचार करावया पार भव सिंधू. आपल्याला आयुष्यात पुढं कसं जायचंय, चांगल्या गोष्टी चांगलं कर्म करत आपल्याला पुढे जायचंय. महाराज सांगतात की चांगलं कर्म केलं तर काय होईल, खऱ्या अर्थाने सांगेल. लोकांना सांगितलं बाबा रे खात पीत जा, कधी मरण येईल सांगता. बघा ऐका, आपल्याला वाटतं काही नाही, माझ्या आई वडिलांचं सांगेन तुम्हाला, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल. आवाज थोडासा क्लिअर करा महाराज. बघा, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल. आपला मुलगा ज्या वेळेस आपल्याला वाईट बोलतो, ऐका, आपला मुलगा ज्या वेळेस आपल्याला शिव्या देतो, आपल्याला त्रास देतो, सगळ्या गोष्टी घरातली फक्त आई माफ करते, बाप कधी माफ करत नाही. ऐका, देह कधी निघून जाणार आहे आता आपल्याला कळतंय. एक वेळ दारू पिऊन आला मुलगा, आई माफ करते, चुकवते, त्या गोष्टी लपवते, लोकांपासून पदराच्या आड लपवते. माझा पोरगा दारू पिऊन आलाय, कोणी बघेल. दारू पिऊन आला, आई वाचवते. एखाद्याचा खून करून आला, आई वाचवते. जगाच्या पाठीवरती चार चौघांमध्ये आईचा अपमान केला, आई विसरून जाते. सगळ्या गोष्टी तुमची आई विसरून जाते. बाप थोडासा रागवतो, दारू पिऊन आला ना, चल चालतो, घराचा उंबरा तू चढायचा नाही. नारळाची उपमा बापाला दिलेली आहे. नारळ कसा असतो, कडक असतो, वरचा जो कवच आहे ना, तो कवच म्हणजे घरातला बाप आहे, आणि नारळाच्या आतलं गोड पाणी म्हणजे आई आहे. मुलगा दारू पिऊन आला ना, बाप घरामध्ये पाय ठेवू देत नाही, पण आई म्हणते जाऊ द्या ना, लेकरू चुकलंय ना, जवळ घेते, प्रेमानं कवटाळते. जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टी तुमचे आई बाप तुमचे माफ करतील. तुम्ही एखाद्या चार चौघांमध्ये आई बापाला शिव्या दिला, आई बापाला घराच्या बाहेर काढलं, अरे तुम्ही आई बापाला घराच्या बाहेर जरी काढलं तरी ते आई बाप तुमच्यासाठीच मागतात, त्याचं नाव आई बाप आहे. आई बाप आपल्यासाठी एवढं करतात, पण ते आई बाप पंढरीच्या पांडुरंगाकडे दर्शन घ्यायला जातात. पंढरीच्या पांडुरंगाला दर्शन घेताना काय मागणं मागतात, देवा आम्हाला काहीच नको रे, फक्त आमच्या मुलाला उदंड आयुष्य लाभू दे. कोण मागतं, जगी ऐसा बाप व्हावा. आणि आई बाप आपल्या लेकराच्या हिताचा विचार करतात, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. आपले आई बाप आयुष्यभर फक्त आणि फक्त आपल्यासाठी जीवन जळतात. त्या आई वडिलांना दुःख आहे, मी जगातल्या सगळ्या गोष्टी बदलू शकतो, पण फक्त माझ्या लेकराचं मरण चुकू शकत नाही. मुलाचा अपघात झालाय, मुलाला मरण या ठिकाणी आले, तर आपण काय करणार? सगळ्या गोष्टी बदलू शकतो, पण जगाच्या पाठीवरती आपण लेकराचं मरण चुकू शकत नाही. ते आई बाप सांगतात प्रमाणे काय सांगतात बघा, सगळ्या गोष्टी चुकू शकतो, पण लेकरांचं मरण नाही चुकू शकत. काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडवेन तेव्हा माय बाप, सोडवेन तेव्हा माय बाप. जगातल्या सगळ्या गोष्टी आईबाप चुकू शकतात, पण तुमच्या लेकराचं मरण ते आईबाप चुकू शकत नाही. आणि त्या आईबापाला वाटतं मला अगोदर मरण यावं, पण माझ्या लेकरांना उदंड आयुष्य लाभावं. ही भावना फक्त जगाच्या पाठीवरती तुमचं कोणीच करू शकत नाही, फक्त आईबाप करू शकतात. विठ्ठल. तर सर्वांनी थोडं थोडं पुढे सरका. पुरुष मंडळी मागे लोक उभा आहेत, महिला मंडळी पुढे सरका. चला पुढं, लोक मागे उभा आहे, या पुढं, भरपूर जागा आहे. चर्चेमध्ये बायकोचा विषय काय म्हणले, काय नाही. बघा या ठिकाणी एक बाई गेली, नवऱ्याला म्हणली अहो ऐकलत का, सगळ्यांकडे लय भारी भारी सोन्याचे दागिने आहेत, असं करा लोणंद गावात कुणाकडे नाही असा दागिना मला घेऊन द्या, माळशिरस तालुक्यात नाही असा दागिना मला घेऊन द्या. अहो नाही नाही म्हणे,
जिल्ह्यात कुणाकडे नसला पाहिजे, तालुक्यात नाही राज्यात नसला पाहिजे, असा दागिना मला घेऊन द्या बरं का. ऐकताय ना भाऊ, गुरुवे भाऊ ऐकताय ना. घरी गेलो ताई मागा म्हणजे मिटलं. असा दागिना घेऊन द्या की जो दागिना आपल्या लोणंद गावामध्ये वाडीवरती इथं बोराटे वस्तीवरती कुणाकडेच नसला पाहिजे. नवऱ्याने ठरवलं, काय म्हणले, बर असं का. आता विचार करा, पुरुष मंडळी महिला मंडळीपेक्षा 50% आरक्षण तुम्हाला कमीच आहे, पण डोक्यानं बुद्धीनं खडा 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 कोण नोटा मोजत, महिला मंडळ कोण मोजत, लक्ष्मी कोण, पुरुष मंडळी मोजतात. महिला मंडळ अशी करते, 1000ला 1000 लावून ठेवते. 5000 जर दिले ना, 500ला 500, 500ला 500, 500ला 500 आणि 500ला 500. भले ती किती ग्रॅज्युएट असली तरी मला अजून पैसे मोजता येईना पटापटा पटापटा. कळलं का. म्हणजे आरक्षण जरी आमच्याकडे असलं तर नोटा कोण पटापट मोजत, पुरुष मंडळी. तुमच्या पार्टीतली मी बरं का बोलत चला. आरक्षण तुम्हाला देते आजच्या दिवस तरी निदान. काय सांगत होते, पुरुष मंडळी डोक्याने जरा हुशार असतात. त्यांनी काय केलं, तो त्याच्या मित्राकडे गेला. तो मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणलं, होय रे बायको तो म्हणते असा दागिना दे, असा दागिना दे, गावात कुणाकडे नसला पाहिजे. तो म्हणलं हाय काय त्यात विशेष, मी तुझा मित्र, मी काय लोहार, लोहारचा एक साखळदंड बनव ना. साखळदंड बनवलं. म्हणले आता हायच काय, अक्षय महाराज त्यांचं तिसरं मित्राचं दुकान होतं सोन्याचं. त्यांनी काय केलं, आता पखवाज कसा आहे, वरवंटा माहिती तुम्हाला, वरवंट्यासारखा एवढासा सुंदर असा पखवाजासारखा काय केला, छोटासा वरवंटा घेतला पाटा वरवंट्याकडनं. तो वरवंटा घेतला, लोखंडाकडनं साखळदंड घेतलं आणि आता हे दोघं निघून कुठं चालले, यांची पावलं कुठं चालली, पाऊले चालती सोन्याच्या दुकानात. सोन्याच्या दुकानात गेले, जसं काय दिंडी चालली आणि सोन्याच्या दुकानात गेले. सोन्याचं पॉलिश दिलं आणि सोन्याचं पॉलिश दिलं, काय दागिना दिसतोय, अरे बापरे इतका सुंदर, असं वाटायचं 24 कॅरेट सोनं, इतकं चमकायचं इतकं चमकायचं. गेला घरी घेऊन गेला, बायकोला सांगितलं, म्हणले माझा एक मित्र आहे ना आफ्रिकेत राहतो. कुठं कुठं, माझा एक मित्र आफ्रिकेत राहतो म्हणे, त्याच्याकडे दिला मी बरं का आरतीताई. आफ्रिकेतला मित्र आहे आणि त्याला सांगितलेलं बनवून आण. बायकोनी दागिना बघितला, बापरे तो इतका जड होता, तिला वाटायचं बाया 30 तोळे तर नसल ना, 40 असन का काय, काय नो सोन्याला वजन असतं का जास्ती, हलका असतं. तिला वाटायचं नक्कीच 50 तोळे तर आरामशीर असेल. 50 तोळे मला एवढी खुश झाली, तिचा आनंद गगनात. बायांचं सगळ्यात सुख कशामध्ये, सोन्यामध्ये. ऐका मी काय सांगते पुढे, तुम्हाला त्याचं उत्तर पण ऐकायचंय. एवढी खुश झाली. आता होतं काय, वाण लुटल्याचा कार्यक्रम. सुंदर साडी घातली, गळ्यामध्ये सुंदर चकचकीत दागिना घातला आणि तो दागिना गळ्यात घालून सगळ्या बायकांना आमंत्रण दिलं. सगळ्या बायका आल्या. एक आली, म्हणली शांताबाई, म्हणली होय ग, हो गे पारूबाई, कसला चमचम चमचम करतोय दागिना, किती भारी. तिला विचारलं कुठून आणलं ग, ती म्हणली आमचे हे आफ्रिकेचे मित्र आहेत त्यांचे आणि त्यांच्याकडून आणलं. ऐका बरं का, दाखवते काय, सगळ्यांना दाखवलं, सगळ्यांना दाखवलं, सगळ्यांना दाखवून झालं. सगळ्या बायकांनी बघितलं, लय कौतुक केलं, एवढं कौतुक एवढं कौतुक, हरभऱ्याचं झाड मोडून जाईल एवढं बरं का. पुढे गेल्या, अशा घराच्या बाहेर, भिंतीच्या बाहेर आणि बाहेर गेला. होय ग शांताबाई, काय ग पारूबाई, काय नाही. म्हणली काय बाई, त्या बाईच्या गळ्यातलं होतं, आपण गळ्यातलं कशासाठी घालतो लोकांना दाखवा. ऐका त्या बाया काय म्हणतात, मी कानाने ऐकलं, मी बी अशी तिळगुळ वाटायला चालले होते. म्हणजे वेळ भेटत नाही पण सांगते तुम्हाला. आता तुम्हाला सांगाय पुरतं काय, माझ्या आणून तुम्हाला सांगायचं म्हणजे मिटलं. ऐका, मी बी तिथून चालले होते, ती म्हणली काय बाई, त्या बाईच्या गळ्यातलं, म्हणले जसं काय म्हशीच्या गळ्यात अक्षय महाराज लोणं. म्हणजे आपल्या तोंडावर काय केलं, काय केलं. या जगात सुद्धा अशीच माणसं आहे. ऐका, सोना चांदी काहीच महत्वाचं नाहीये, हे सगळं काही नश्वर आहे. आपण येताना काय घेऊन आलोय का, एका ठिकाणी सुंदर सांगितलं काय, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. काय घेऊन आलोय का, काय घेऊन जाणार आहे का माहितीये. एका कीर्तनात विचारलं, म्हणलं का हो तुमच्यात मेल्यावर नाकात काय टाकतात. ती म्हातारा बाबा म्हणला फटका. म्हणे ज्याने कोटी रुपये कमवले त्याच्या नाकात का कानात कुठे टाकतात,
तोंडामध्ये, हा आता मी काही कधी असं कोणाचं बघितलं नाही. तोंडामध्ये कसला म्हणे, फुटका. मला सांगा, एवढं आयुष्य जगत चाललोय, लोक आपल्याला नावं ठेवतात, लोक आपल्याला चिडवतात, लोक तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करणार आहे. पण सांगेन तुम्हाला, तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना, तुम्हाला लोक नावं ठेवणार आहेत. चांगल्या रस्त्यामध्ये जसे स्पीड ब्रेकर असतात त्याला काय म्हणतात, गतिरोधक. चांगल्या रस्त्यामध्ये गतिरोधक असतात आणि चांगल्या आयुष्याच्या कार्यामध्ये सुद्धा विरोधक असतात. मग जर आपल्याला आयुष्य सुंदर बनवायचंय, हे सोन्याचं उदाहरण का सांगितलं मी कीर्तनात, एकही विनोद सांगत नाही, पण सांगेल संक्रांतीला जे पाहिलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं वाटलं. ऐका, पवित्र अशी तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली तर खऱ्या अर्थानं आयुष्याचं सार्थक होणार आहे. लोकांना सांगितलं काय की खऱ्या अर्थानं जातस्यहि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात्म परिहार्यर्ते नत्वम शोचत तुमरसी सांगितलं श्लोकामध्ये, पण कळालं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा भाव सांगितला, उपजले ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काय सांगितलं तरी कळालं नाही. बघा, मग लोकांना सांगावं लागलं, लोकांना प्रमाण कळत नाही, हे कळत नाही. मग महाराज आजच्या अभंगामध्ये द्वितीय चरणात सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तुमचा अगदी 10-15 मिनिटं मी पुढे वाढवेल दादा, कारण की उशीर झाला. काय सांगत होते मी, नाशिवंत देह सांगितलंच, समजलं नाही, कळालं नाही. आपल्या हे शरीरावरती आपल्याला किती पटकन राग येतो, क्षणार्धामध्ये राग येतो की नाही. ऐका, रागामुळे कितीतरी गोष्टी या ठिकाणी आयुष्यामध्ये निघून चालल्यात. एका ठिकाणी सांगितलंय काय की खऱ्या अर्थानं तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी, आज माझं कीर्तन तुम्ही ऐकताय ना, त्यावेळेस नाथ बाबांनी किती अन्याय सहन केला. काय, यौवन अंगावरून येऊन थुंकला, हा प्रसाद देऊन मुक्त केलं. आपण वारकरी संप्रदायाच्या पायी, ऐका, लक्ष द्या, पुढे लक्ष द्या. आयुष्यात नाही माझं कीर्तन कळायला चालेल, मी एवढ्या वेळ प्रमाण सांगते, हे सांगते, ते सांगते, नाही तुम्हाला कळालं, हरकत नाही. ऐका, हा क्षण एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमामध्ये गैरहजर असणार आहोत, बरोबर. या आयुष्यामध्ये आपल्याच कार्यक्रमामध्ये आपण एक दिवस गैरहजर राहणार आहे. दादा, गर्व करू नका, आपण केलेलं पाप आपल्या पोटी पदराला येणार आहे. पापाचे फळ तो भोगायकार रडतो धडधडा, पापाचे फळ तो भोगायकार रडतोय धडधडा. हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा, सारे आयुष्य गेले वाया, पांडुरंगाच्या लागला न पाया. तुला अन्नही नाही खाया आणि घर सुद्धा नाही राया. हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा. एका क्षणात हा बुडबुडा फुटून जाईल, कळणार सुद्धा. कशाचा राग धरताय, मग आवाज वाढवा, क्लिअर करा. कशाचा राग धरताय, नाही कळाला आम्हाला. नाशिवंत देह जाणार सकळ नाही समजला. ऐका, मग सांगण्यात आलं, अरे माणसा, तू खऱ्या अर्थानं विचार कर. कशाचा, की ह्या जीवनातला हा श्वास निघून जाणार आहे. लोकांना कधी कळतं, हेच ज्यावेळेस ओरडून ओरडून सांगितलं जातं, श्लोकातून कळत नाही. एका गीतामध्ये एकाने ऐकलं काय, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब
की बाबा रे तुझं आयुष्य निघून जाणार आहे, कळालं इथपर्यंत? तुम्हाला तुकोबराय सांगतात की तुमचा देह निघून जाणार आहे, कळालं आम्हाला. मग एकाने प्रश्न केला, ताई जर देह निघून जाणार आहे, क्षणाक्षणाला नामस्मरणाचा विचार करायचा आहे, क्षणाक्षणाला आपण विचार करायचा आहे, सारासार विचार करा उठवती नामधरा कंठी. कळालं आम्हाला काय करायचंय, क्षणाक्षणाला विचार करायचाय, देह निघून जाणार आहे, देह नास काय कुच काय. मग हे सगळं करायचंय, हे सगळं केल्यानंतर ना काय होणार आहे? संत समागमे धरावी अरे बाबा, संत समागमे धरावी आवरी संत समागमे धरावी, आवरी संत समागमे धरावी. आपल्या आयुष्याला अर्थ आलेला आहे, कारण की आपण काय म्हणतो, संतांची नावं घेऊन त्यांची कीर्ती जगापर्यंत पोहोचवतोय. आणि खऱ्या अर्थानं हे कर्तृत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांनी मी पुढे म्हणेल, तुम्ही पाठीमागं म्हणायचं. त्या संतांचा, 2 संतांचा गजर करणार आहोत आपण. नामस्मरण करायचंय. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. ऐका, सगळ्यांनी हात वरती करायचा आणि माझ्या पाठीमागे म्हणायचं काय, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. अरे बा, अत्यंत महत्वाचा असणारा जगामध्ये फक्त आणि फक्त आहे. ज्याच्याकडे बाप नाही ना, सगळ्यांनी लक्ष द्या, फक्त 10 मिनिटं घेईल, जास्ती घेणार नाही. जगामध्ये ज्याच्याकडे बाप नाही ना, त्यांनी जाऊन विचारायचं बापाची किंमत. बाप काय असतो आयुष्यामध्ये. आज आयुष्यामध्ये एका बापाचं पुण्यस्मरण करत असताना हृदय एवढं कवटाळून जातं, हृदयामध्ये यातना होतात की माझ्या बापाचं पुण्यस्मरण मला करावं लागतंय. आणि सांगेन तुम्हाला की जगामध्ये आयुष्यामध्ये लाखो रुपये खर्च केले तर सगळ्या गोष्टी भेटेल, बापाचं अस्तित्व कोणी सांगत नाही. आईवरती सगळे लिहितात, आईवरती साने गुरुजींनी सुद्धा लिहिलं, पण बापावरती कोणी लिहिलंच नाही. बाप काय असतो ऐका, बाप मुलीचं लग्न लागलं तरी रडत नाही. बाप हा असा व्यक्ती आहे आयुष्यामध्ये त्याला रडता येत नाही. आई रडून मोकळी होती पण बापाला रडता येत नाही, पण त्या बापाचं अस्तित्व कुणाला कळतच नाही. बाप 10 रुपयाचा चहा पिताना 1000 वेळा विचार करतो तो बाप असतो. जगाच्या पाठीवरती घरासाठी धडपड करणारा बाप आमच्या लक्षातच नाही. सगळेजण येतात आईवरती कौतुक करून जातात, पण माझ्या बापाचं कौतुक कोणी करत नाही. माझ्या बापाकडे कालेकानं हट्ट केला, बाबा मला 2 व्हीलरची गाडी घ्यायची. सांगा ना, 25,000 रुपये कमवणारा बाप आहे, त्या 25,000 रुपयामध्ये घर चालवायचे सगळ्या गोष्टी तो बाप घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मला सांगा, त्या बापानं धडपड चालू आहे की माझ्या मुलाला गाडी घेऊन द्यायची. ही धडपड कोणासाठी आहे? लेकरासाठी. बाप एवढी धडपड सुरू करतोय तरी आपल्याला ती त्या बापाची धडपड कळत नाहीये. तुमचा बाप 4 मित्रांमध्ये उभा असला ना, त्याला एखादा मित्र म्हटला ना चल ना रे चहा पाच, तर बाप काय म्हणतो माहितीये का? खिशामध्ये हात घालतो. त्या बापाच्या खिशामध्ये 500ची नोट असते. बाबा 500ची नोट असते, पण बाप काय म्हणतो?
अरे ऐक ना मित्रा, उद्या तुला चहा पाजतो, आज माझ्या खिशामध्ये पैसे नाही आहेत. लेकीचा फोन जाऊ द्या, लेकीचा फोन गेला ना की बाप काय करतो, लेक म्हणते बाबा उद्या 26 जानेवारी आहे, आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे आणि शाळेत आम्हाला फ्रॉक पाहिजे. अरे तीच 500ची नोट घेऊन कपड्याच्या दुकानात जाणारा बाप आमच्या लक्षातच नाहीये. 5 मिनिटात 500ची नोट मोडणारा बाप लक्षात नाहीये. तुमच्या बापाच्या ऑफिस मध्ये कुणी गाडी घेतली आणि त्याला कुणी पेढे दिले ना बाबा, ते 4 पेढे बाप हातावरती ठेवतो, एका मुठीमध्ये घेऊन येतो घरी आणि 4ही पेढे लेकरांसोबत खातो. त्याचं नाव बाप आहे. बाप जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नाही. सांगेन तुम्हाला, आज कौतुक करावं वाटतं. लेक होणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आज तुमच्या परिसरातलं एक वैभव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, खऱ्या अर्थानं अमोल महाराज सूळ यांच्या संस्थेतली ही सुंदर सुंदर वारकरी रत्न आहेत. एवढं सुंदर या ठिकाणी ते पावलं वगैरे खेळतायत. सांगेन तुम्हाला, आयुष्यात बाप किती महत्वाचा आहे. आपला बाप जोपर्यंत आपल्या जवळ आहे ना तोपर्यंत त्याला एक कडकडून मिठी मारा. तुमचा बाप आयुष्यातून निघून गेला ना, ती प्रेमाची मिठी तुम्हाला कधी भेटणार नाही. ऐका दादा, मी कीर्तन का करते तुम्हाला माहिती आहे? माझा कीर्तन करण्यामागचा उद्देश, आमच्या गोरवे भाऊ असतील, गोरवे भाऊ आणि माझे वडील स्वतः दोघंही एकत्र काम करत आहेत. गोरवे भाऊंना माहिती आहे की दिवस रात्र किती कष्ट करावं लागतात देशाच्या सेवेसाठी. ते स्वतः अनुभवत आहेत. जेवण करत असेल ना, जेवत्या ताटावरून ताट सोडून उठून जावं लागतं. त्याचं नाव पोलीस आहे दादा. आयुष्यामध्ये पोलीस होणं सोपी गोष्ट आहे? जो पोलीस आहे ना त्याला जाऊन विचारा. आज त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. सांगेन तुम्हाला, मी माझं कीर्तन का तुम्हाला सांगते, मी कीर्तन का करते, समाजातला एकतरी व्यक्ती सुधरावा. आज आपल्या आयुष्यात आपण बाबांना आईला नाही जपलं हरकत नाही, पण आजचं कीर्तन ऐकले ना, इथून पुढं आता तरी पुढे आता काय करायचं, आता समजलंय मला आई बापाची किंमत. आता इथून पुढं आम्ही जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना त्याच्या ताटामध्ये जेवायला जाऊन बसा दादा. हा आनंद तुम्हाला जगामध्ये बाप गेल्यानंतर परत कधी मिळणार नाही. तुमचा बाप जोपर्यंत असतो ना तोपर्यंत त्या बापाच्या ताटाकडे आपलं लक्ष जात नाही. त्या बापाच्या ताटामध्ये काय काय पाहिजे त्या द्या आणि त्याला खाऊ घाला दादा. मेल्यानंतर पित्राला खायला घालून तुमचा बाप जगाच्या पाठीवर येत नसतो. जोपर्यंत जिवंत आहे त्याला नेऊन द्या. त्याला चहा पिऊ वाटतोय, त्याला भजी खाऊ वाटतात, त्याला वडापाव खाऊ वाटतोय दादा. तुमचा म्हातारा बाप घरात पडलेला असू द्या, त्याला चालता येत नसू द्या, तो बाप खोकायला लागला की 4 लोक त्याला म्हणतात काय बाईल म्हणे खर मरता तरी बर नाशिले घर. खोकायला लागला की माणूस म्हणतो खोकतोय बाई कधी मरतोय. पण सांगेन तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती आहे की जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तिच्या ताटात जाऊन त्या बापाला एक घास भरवा. जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या बापाला एक घास भरवा. सांगू, तो बाप आयुष्यभर स्वतःसाठी कधीच जगला नाही हो. तो बाप दिवस रात्र स्वतःकडे पैसे नसतील ना मित्राच्या हातापाया पडून कर्ज काढून लेकरांच्या शिक्षणासाठी खर्च करणारा बाप आहे. ऐका, घर बायको निमुले यांना जगवण्यासाठी, घर बायको निमुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शापा या जगाचे बाप
म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, पुन्हा जन्मात तुम्हा मिळणार कसा. असा हा बाप आहे. आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थानं हा बाप आपल्यामधून निघून जाईल ना, तो बाप गेल्यानंतर सांगेन तुम्हाला, ज्या वेळेस आमचे परशुराम दादा आणि नितीन दादा क्षणाक्षणाला कोणाच्या घरी जातील, ज्यांच्या ठिकाणी जातील, दुसऱ्यांचा बाप बघितल्यानंतर त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांना त्यांचा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही. आजच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी आमचे आदरणीय श्री परशुराम दादा गोरवे असतील आणि आदरणीय श्री नितीन दादा गोरवे असतील, हे दोघेही मुलं बाबांना सांगतायत, बाबा तुम्ही जरी आमच्यामधून नसलात ना तरी क्षणाक्षणाला आम्हाला तुमची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस बाबा आम्ही दुसऱ्यांच्या बाबांकडे बघू ना, त्यावेळेस नक्कीच आमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हे दोन्हीही मुलं मिळून आज त्या बापाला आवाज देत आहेत, सांगतायत, ज्यावेळेस बाबा आम्ही कोणापुढे तुम्हाला बघू ना, त्यावेळेस उरी हुंद कदट तू या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदट तो या गोष्ट बापाची सांगताना, भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याच्या परम कष्टाचा पण शोधला मी सुखात. बाबा ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांच्या बापाचं कौतुक ऐकू ना, त्यावेळेस आम्हाला तुमचं आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. उरी हुंद कदट तो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली, मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदट तो या गोष्ट बापाची सांगताना. माझा बाप आयुष्यामध्ये कधी रडला नाही, पण सांगेन तुम्हाला आयुष्यभर त्या ठिकाणी त्या बापासाठी हे दोन्ही मुलं अविरत त्या ठिकाणी आठवण काढत राहतील. आणि खऱ्या अर्थानं त्यांची नातवंडे असतील, रोहन दादा गोरवे असतील, रोहित दादा गोरवे असतील, आदित्य दादा गोरवे असतील, ऋतुदाताई गोरवे असतील, आणि खऱ्या अर्थानं 4 बहिणी सुद्धा आहेत, त्यांना 10 भाच्या आहेत. आणि सर्वांचा साठी यांनी आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचं वर्णन शब्दामध्ये करणं हे कमीच आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था, बघा आज जी पाठीमागं गोड गोड सुंदर मुलं उभा आहेत ना, जी पावलं खेळतायत, ही संस्कार असणं गरजेचं आहे. बघा तुमची मुलं सुशिक्षित होतील, ऐकताय ना, तुमची मुलं तुम्ही खूप शिकवताल, सुशिक्षित होतील, पण ऐका, तुमची मुलं 4 कोटीचा बंगला बांधतील, पण तुमची सुशिक्षित मुलं तुम्हाला त्या घरात ठेवतील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत. ऐका आता इकडं, आमची मुलं 10वीत शिकतील, 4च लाखाचं घर बांधतील, ऐकता नाही, ही मुलं 4च लाखाचं घर बांधतील, पण नारदाच्या गादीवरनं शाश्वती देते की 4 लाखाच्या घरामध्ये आई बापाला थाटात ठेवतील. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं एवढं सुंदर थोर लहान लहान लेकरांना शिकवतात. त्यांचं जे काम करतायत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अमोल महाराज सोळी यांची सगळी गुरुजन लेकरं आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनाही धन्यता देते. आता 14 फेब्रुवारी आलेली, 14 फेब्रुवारी म्हणजे मातृपितृ दिन सोहळा आहे. काय आहे? मातृपितृदिन सोहळा आहे. आणि खऱ्या अर्थानं माझे परमार्थ स्नेही, माझ्या जिवलग मैत्रीण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, आज
कीर्तनाला आल्यात. सांगू तुम्हाला, आज कीर्तनाचा स्वभाव, ताईंचा अधिकार, आणि खऱ्या अर्थानं असं ताई तुम्हाला मी एक उपमा देऊ शकते. कारण की खरं संत तोची जाना जगीन दया क्षमा ज्याचे अंगी. दुसऱ्यांच्या वरती आपण काय करतो, सगळ्यांना सर्व समभाव देणं. म्हणून खऱ्या अर्थानं आरती ताई या कीर्तनाला आल्यात. मी तुम्हाला सांगते, या ठिकाणी कारुंडे गावामध्ये ताईंनी 14 फेब्रुवारी या दिवशी मातृपितृ पूजन सोहळा, ऐकताय ना, तारीख लक्षात ठेवा. 14 फेब्रुवारी दिवशी कारुंडे गावामध्ये एका तरुण मुलीने, युवा कीर्तनकारे, आज खऱ्या अर्थानं आपल्या मुली काय करतात आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची पताका, बहिणी फडकती ध्वजा, खऱ्या अर्थानं माझ्या बहिणीसारख्या असणाऱ्या माझ्या छोट्या मुक्ताबाई, खऱ्या अर्थानं त्यांनी सुंदर असा सोहळा केलेला आहे, कीर्तन सोहळा केलेला आहे. तुम्हाला जर वेळ भेटला तर अवश्य त्या ठिकाणी जा आणि ताईंना तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आशीर्वाद द्या. खूप सुंदर कार्यक्रम आहे, सुंदर सुंदर कीर्तन त्या ठिकाणी होणार आहेत. आणि आई वडिलांचं महत्व या वयात कळणं गरजेचं आहे. मी सांगितलं, मुलं सुशिक्षित होण्या, आंब्याचं झाड त्या ठिकाणी वृक्षारोपण करणारे कार्यक्रम संपल्यानंतर तो कार्यक्रम या ठिकाणी होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एवढं सुंदर देखणं नियोजन केलं. खऱ्या अर्थानं जगी ऐसा बाप व्हावा, या बापाचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत नाही. लेकरं, आज जगामध्ये 5 मिनिटं वेळ नाही लेकरांना बापासाठी, पण सांगेल पुन्हा पुन्हा कौतुक करेल या दोन्ही दादांचं. खऱ्या अर्थानं आपला एवढा वेळात वेळ काढून एवढं सुंदर देखणं नियोजन केलं आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना आमंत्रित केलं. विठ्ठल म्हणून तुम्ही सर्वजण आलात, जे पाठीमागे उभा आहात त्यांनाही धन्यता, जे पुढे आलात ते धन्यता. खरं सांगेल, वयाने ज्ञानाने अधिकारी असणारे खरं तर बाबा या ठिकाणी आले. कारण की झालं असं, आम्ही सुद्धा तिकडून तयारीत आलो होतो. 2 आमचे गायक एवढे सुंदर, आणि तुम्ही सुद्धा थोर गुणीजन, बाबा सुद्धा सुंदर गातायत. काय आम्हाला तर असंच होतं की जेवढं तुमच्यावर सोपवल तेवढं बरं आहे. कारण की घसापार हे होऊन गेलाय, सकाळ संध्याकाळ कार्यक्रम आहेत. सांगेन तुम्हाला, आजचा कार्यक्रम ऐकण्यासाठी खरंच थोर गुणीजन मंडळी आले आहेत. दौंडवरून आलेले ताई, हा आमचे खऱ्या अर्थानं दौंडवरनं खूप सारे या ठिकाणी पोलीस आले. त्यातले त्यात आमचे भाऊकी असणारे आमचे साळुंके दादा खऱ्या अर्थानं ऑन ड्युटी 24 तास ड्युटी सोडून या ठिकाणी आलेले. सांगेन तुम्हाला, कोणाला वेळ नाही, पण दादांचं प्रेम, दादांच्या वडिलांचं स्वभाव, सगळ्या गोष्टी बघून लोक या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या ताई, आमच्या टेंगले ताई दौंडवरनं या ठिकाणी आली. खूप सुंदर या ठिकाणी त्यांचा सुद्धा आवाज आहे आणि त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवते. आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य, खऱ्या अर्थानं प्रत्येक झी टॉकीज असेल, शेमारू असेल, इंदुरीकर महाराज असेल, सगळ्यांच्या कीर्तनामध्ये, म्हणजे जसं आमच्या आरती ताई आहेत ना, त्या सुद्धा वयाने लहान आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका ताई तसेच आहे बरं का, पण तुम्ही इकडच्या आणि आमचे महाराज तिकडचे. छोटा पॅकेट बडा धमाका, अतिशय सुंदर कमी वयामध्ये कीर्ती केलेली आहे. आणि तुम्ही बाबा खूप पावसाळे पाहिलेत, आता युग आमचं आहे, आता आम्हाला म्हणू द्या. आता तुम्हीच म्हणला म्हणून बरं आहे बाबा. सांगेन तुम्हाला, आम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहे. एवढं सुंदर देखणं नियोजन आज या कार्यक्रमाकरता खऱ्या अर्थानं माझी मोठी बहीण या नातेपुते गावामध्ये दिलेले, तिचे सासरे, आता असं नाव घेणं कानाला स्पर्श लावून मी नाव घेते, आदरणीय श्री दशरथ नाना म्हणतात सगळे प्रेमानं त्यांना, पवार, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आई सुद्धा आमच्या इथं आलेल्या आहेत, आजी सुद्धा आलेले आहेत, माझी आई वडील सगळे आहेत. दादांना द्यावेत तेवढे धन्यवाद. कारण की सांगू का, अशा वेळात आपल्याला बहिणीच्या घरी जायला वेळ होत नाही सकाळ संध्याकाळ, पण तुमच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी येण्याचं योगाला. सांगेल तुम्ही पुढं बसलाय, पाठीमागं लोक उभा आहेत. वेळ निघून गेल्यानंतर वेळेचा पश्चाताप करण्यापेक्षा तुझं आहे तुझं पाशी, तुमच्याकडे जोपर्यंत आहे ना, हात आहेत, पाय आहेत, हातानं टाळी वाजवा. किती वेळा सांगितलं, आता सगळे सावरू नका. सांगितलंय ना, हाताने टाळी वाजवा आणि हा देह मिळालाय ना, त्याचं पुण्यस्मरण करा. तुमच्या हातामध्ये फुलं आलेली आहेत का? फुलं आलेत ना. ज्यावेळेस निर्वाणीचा अभंग होईल, अभंग झाल्यानंतर ना पुंडलिक वरदाचा गजर केला की हातातली फुलं त्या ठिकाणी पुष्पांचा वर्षाव करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं त्या वडील